मित्र हो, आजचा विषय खूपच खोल आहे। सतत दुःख का मिळतं? कितीही चांगलं काम करा, मदत करा, कुणाला त्रास दिला नाही तरी आयुष्यात संकट का येतात? कधी मनात प्रश्न येतो, हे मागच्या जन्माचं कर्म आहे का, की हा सगळा भगवंताचा खेळ आहे? आज आपण हा प्रश्न अगदी हृदयापासून उलगडून बघणार आहोत। आणि शेवटी मी तुम्हाला एक असा मंत्र देणार आहे, ज्यामुळे दुःख सहन करणं नाही तर त्यातून उभं राहणं सोपं होईल। म्हणून शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण कदाचित या एका विचाराने तुमच्या मनाला खरी शांतता सापडेल। मित्रांनो, सर्वप्रथम कर्म म्हणजे काय ते समजून घेऊया। कर्म म्हणजे आपण जे काही करतो, चांगलं वा वाईट, त्याचा परिणाम। जे पेराल ते उगवेल हेच खरं, पण उगवणं लगेच होत नाही, कधी त्याच जन्मात तर कधी पुढच्या जन्मात। एखादा माणूस खूप दान धर्म करतो, प्रामाणिक जगतो, तरी त्याला आयुष्यात दुःख मिळतं। लोक म्हणतात, बघा बिचाराला देव किती त्रास देतो, पण खरं पाहिलं तर ते दुःख मागच्या जन्माचं फळ असतं आणि ह्या जन्मात केलेलं चांगलं कर्म पुढच्या जन्मात फुलणार असतं। आपण बघतो काही जण वाईट काम करतात तरी सुखात जगतात, तेव्हा मनात प्रश्न येतो, हा कसला न्याय? पण लक्षात ठेवा, कर्माचा हिशोब कधी कधी उशिरा पण नक्की लागतो। आजचं कर्म उद्याचं भविष्य ठरवतं। संत तुकाराम महाराज म्हणाले, जे जे करील ते ते भोगावे, म्हणजे कर्मापासून कोणीही सुटू शकत नाही। आता दुसरा प्रश्न, देव का दुःख देतो? देव तर दयाळू आहे, मग भक्तांना संकट का देतो? मित्रांनो, प्रत्येक दुःखात एक शिकवण दडलेली असते। जसं आई मुलाला चालायला शिकवते, तेव्हा तो पडतो, आई त्याला थोडं रडू देते, पण त्यातून तो चालायला शिकतो। तसंच भगवंत आपल्याला संकटातून ताकद शिकवतो। एक भक्त रोज देवाला विचारायचा, देवा माझ्यावर एवढी संकट का? देव हसून म्हणाला, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू तुटणार नाहीस, तू मजबूत होशील। आपण संकट सहन करतो म्हणजे आपण कमी नाही, तर आपण देवाने निवडलेली माणसे असतो। भगवंत कधी शिक्षा करत नाही, तो फक्त घडवतो। आता मोठा प्रश्न, दुःख हे फक्त कर्मामुळे आहे का, की फक्त देव ठरवतो? उत्तर आहे दोन्ही। कर्म म्हणजे बी आणि देव म्हणजे पाऊस। शेतकरी बी टाकतो, पण पाऊस नसेल तर पीक नाही, आणि फक्त पाऊस असूनही बी नसेल तरीही पीक नाही। दोन्ही गोष्टी लागतात। म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते आपल्या कर्मामुळे असतं, पण ते फल कसं द्यायचं, कोणत्या वेळी द्यायचं हे भगवंत ठरवतो। लोक विचारतात, जर सगळं कर्मच आहे तर देवाची गरज काय? उत्तर, देव मार्गदर्शक आहे, तो आपल्याला दुःखातून प्रकाश दाखवतो। आणि जर देवच सगळं ठरवतो तर कर्म का करायचं? उत्तर आहे, देव तुमच्यासाठी पाऊस ठेवतो, पण बी टाकणं तुमच्या हातात आहे। म्हणजे दोन्ही एकत्र चालतं। आता महत्त्वाचा भाग, आपल्याला सतत दुःख मिळत असेल तर आपण काय करायचं? स्वीकार करा। दुःख टाळता येत नाही, पण स्वीकारता येतं। सत्कर्म करा, अजून चांगले कर्म करा, भविष्यातील दुःख कमी होईल। साधना, प्रार्थना, नामस्मरण, ध्यान यातून मनाला शांतता मिळते। धैर्य, संकट कायमचे नसतात, ती जातात। छत्रपती शिवाजी महाराजांवर किती संकट आली, पण त्यांनी हार मानली नाही। आज संपूर्ण जग त्यांना मुजरा करतं। म्हणजे दुःख आपल्याला खाली नाही ओढत, ते आपल्याला उंचावर नेतं। मित्रांनो, दुःख हे शिक्षा नाही तर शिकवण आहे। ते मागील जन्माचे कर्म असो वा भगवंताची इच्छा, प्रत्येक दुःख आपल्याला अधिक मजबूत बनवतं। हे लक्षात ठेवा, दुःखाला टाळू नका, त्यातून शिका। जे सहन कराल तेच तुमचं सामर्थ्य बनेल। आजच्या विचारांनी जर तुमच्या मनाला थोडी शांती मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातलगांना नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य बदलू शकतं।